उंदराची टोपी. एकदा एका लहानशा घरात मनी नावाचा उंदीर राहत होता. तो खूप खोडकर पण हुशार होता. एके दिवशी मनीला जमिनीवर काहीतरी चमकताना दिसलं. तो जवळ गेला तर काय बघतो, एक छोटीशी सुंदर टोपी. मनी खुश झाला आणि म्हणाला, वा, ही तर माझ्यासाठीच आहे. त्याने ती टोपी डोक्यावर घातली आणि आरशात स्वतःकडे पाहू लागला. अरे वा, मी तर आता राजा दिसतोय. तो टोपी घालून सगळीकडे मिरवू लागला. घरातल्या मांजरीला म्हणाला, पुढे सावध राहा, आता मी उंदरांचा राजा आहे. मांजर हसून म्हणाली, अरे मूर्खा, टोपी घातली की राजा होत नाही. पण मनीला काही फरक पडला नाही. तो पुढे गेला आणि अंगणातल्या कबुतरांना म्हणाला, माझ्या राज्यात शांतता पाहिजे. उडत राहा पण गोंधळ नाही. सगळे प्राणी त्याच्यावर हसू लागले. पण अचानक जोराचा वारा आला आणि मनीची टोपी उडून गेली. मनी खूप दुःखी झाला. तो म्हणाला, अरे रे, आता मी राजा राहिलो नाही. तेव्हा त्याच्या आईने त्याला समजावलं, राजा होण्यासाठी टोपीची नाही, चांगल्या कामांची गरज असते. मनी हसला आणि म्हणाला, आता मी सगळ्यांना मदत करेन, मग खरंच राजा बनेन. शिकवण, बाहेरचं नाही तर आपली कृती आणि चांगुलपणा आपल्याला मोठं बनवतो.